आणि 105वा वर्ष आहे गणेशोत्सव मंडळाचं। सगळ्या सुविधा गणेश भक्तांसाठी करण्यात आल्या आहेत या मोठमोठ्या गणेश मंडळांकडून। तर राज्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आहे आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सुद्धा गर्दी होत असते आणि या गणपतीची मिरवणूक अगदी थोड्याच वेळात निघेल। बुधवार पेठेतील गणपती मंदिरापासून गणेश भक्तांच्या उपस्थितीत गणरायाची मिरवणूक सुरू होईल आणि त्यानंतर तवाल चावडी इथल्या पारंपरिक जागेत उभारलेल्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीत बाप्पा विराजमान होईल। दत्त संप्रदायातील ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। त्यानंतर दुपारी 12 वाजल्यानंतर भक्तांना दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेता येईल। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी पुण्यातून चंद्रकांत भुंदे आहेत आपल्या सोबत। चंद्रकांत, कधी मिरवणूक सुरू होणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची? श्वेता, 11:01 दगडूशेठच्या बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे समोरच्या उत्सव मंडपात। पण त्याआधी आता आपण बघू शकतो इकडं हे बघ, आता ढोल पथकांचं सगळं वादन जे आहे सुरू झालेलं आहे ऑलरेडी। अजून मूर्ती जी आहे ही मंदिरातच आहे। साधारण 8:30 वाजता ही मूर्ती मंदिरातून हलवली जाईल आणि त्यानंतर मग इकडं रथाद्वारे ही उत्सव मंडपात आणली जाईल आणि तत्पूर्वी इथं बाप्पाचं पुन्हा एक महाआरती होईल, पुन्हा गजर होईल आणि मग हे बघ आता ढोल वादनाला सुरुवात झालेली आहे। हाच उत्साह पुढचे 10 दिवस असाच असणार आहे। हे झालं दगडूशेठचं, नंतर मानाचे गणपती, नंतर भाऊ रंगारे, नंतर तिकडे बाबू गेनू मंडई, म्हणजे कसबाची साधारण 9 वाजता मिरवणूक निघेल भाऊ रंगारीची। त्याच दरम्यान टिळकवाड्यातल्या मानाचा 5वा गणपती त्यांची त्याच वेळेस साधारण प्रतिष्ठापनाचा वेळ जो आहे एक 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत अशा वेगवेगळ्या वेळात प्रत्येकाची वेळ वेगवेगळी आहे। त्यानुसार सगळ्या प्रतिष्ठापनाचा मुहूर्त आहे आणि बाप्पा आपापल्या उत्सव मंडपात विराजमान होतील आणि पुढचे 10 दिवस सगळं वातावरण जे पुण्यातलं मंगलमय असणार आहे। मी तुला आता दाखवील ज्या रथातनं दगडूशेठचे बाप्पा जाणार आहेत इकडं मंदिरातून, तो रथ मी सचिनला सांगेल। इकडे समोरच्या बाजूला थोडं आपल्याला व्हिज्युअली डिस्ट्रॅक्ट व्हावं लागेल, पण पर्याय नाही। ही सगळी मंदिरे हे बघ, इकडचा समोरचा जो रथ आहे हा रथ जो दिसतोय, या रथात दगडूशेठचे बाप्पा काही क्षणात 10-15 मिनिटात विराजमान होतील। हा समोरचा रथ दिसतोय आणि समोरचे देखावा बरोबर दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आणि त्याच्या समोर असलेली देखाव्याची जागा आणि मधलं जे अंतर आहे ही दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक आता काढली जाईल आणि आगमनाची ही मिरवणूक असेल आणि त्यानंतर 11:01 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान होईल आणि प्राणप्रतिष्ठापना होईल। तर तिकडे नागपुरात सुद्धा टेकडी गणेशाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। नागपूरचं आराध्य दैवत अशी टेकडी गणेश मंदिराची ओळख आहे। इथे 10 दिवस गणेशोत्सवाचा उत्साह आहे आणि आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आल्यामुळे मंदिराचं सौंदर्य आणखीनच खुललंय।